बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या 6 मतदारसंघात काल जवळपास 70% आसपास मतदान झाल्याची आकडेवारी आलेली आहे. एकूण मताचा जर ट्रेंड पाहिला मतदानोत्तर चर्चेमध्ये तर तो लोकसभेतल्या निवडणुकीमध्ये नंतरचा बदल नाही तर बदल्याचा ट्रेंड दिसून आलेला आहे दोन्ही बाजूनी. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये 3 ठिकाणी काट्याची लढत आहे. 3 ठिकाणी अपक्षांनी सुद्धा जोर मारलेला दिसून येतो. बीड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यामध्ये लढत होत असून या ठिकाणी अपक्ष किती मतदान घेतात यावर तिथलं निकाल लागणार आहे. याच पद्धतीनं केजमध्ये मात्र थेट लढत आहे महाविकास आघाडी आणि महायुती. त्यामुळे त्या ठिकाणचाही निकालामध्ये महायुतीचं पारडं थोडं जड दिसतं आहे. बहुचर्चित परळी विधानसभा मतदारसंघामध्ये लढत झालेली आहे. मात्र त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यामध्ये थेट लढत असल्यामुळं या ठिकाणी मतदानोत्तर चर्चेमध्ये मात्र महायुतीच्या उमेदवाराकडे कल लोकांचा दिसतो आहे. हीच परिस्थिती माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत झाली असती तरी या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी जोर धरलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अपक्षाकडे मतदानोत्तर चाचणीमध्ये अपक्षाच्या बाजूने कल दिसतो आहे. त्याच पद्धतीनं गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा तिरंगी लढत या ठिकाणी बघायला मिळते आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये थेट लढत असली तरी अपक्ष किती मतं खेचतात यावर तिथला निकाल अवलंबून आहे. त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी महायुती आणि महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली तो बहुचर्चित आष्टी विधानसभा मतदारसंघ. या ठिकाणी महायुती महाविकास आघाडी याच्यामध्ये लढत असली तरी या ठिकाणी खऱ्या अर्थाने लढत महायुतीमध्येच मैत्रीपूर्ण आहे. पुन्हा महाविकास आघाडी आणि मग त्या ठिकाणी बंडखोर अपक्ष जे आहेत हे या ठिकाणी जोर मारताना दिसत आहेत मतदानोत्तरच्या चर्चेमध्ये. एकूण जिल्ह्याचं चित्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 3 पक्षाकडे जाईल आणि 3 ठिकाणी अपक्ष बऱ्यापैकी स्पर्धेमध्ये आहेत असं चित्र आहे. मात्र निकाल हा आता खूप कमी मार्जिनचा असल्यामुळे मताधिक्य खूप कमीवर, कारण मतांचं विभागणी ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 3-4 उमेदवार हे तगडे असल्यामुळं मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे निकाल हा काहीही लागू शकतो, तो धक्कादायक असू शकतो अशा प्रकारचं चित्र या जिल्ह्यामध्ये आहे. पण या जिल्ह्यामध्ये 1995ची पुनरावृत्ती दिसू लागलेली आहे आणि त्यामुळं 23 तारखेला याचा खऱ्या अर्थानं निकाल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.